जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न पहा। पहिला प्रश्न आहे SRPF ग्रुप क्रमांक 4 हे कोणत्या ठिकाणीमध्ये आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? तर खालील का ऑप्शन दिले आहे, व्हिडिओला पॉज करा, तुम्ही सोडून पहा। तर SRPF ग्रुप क्रमांक 4 कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर। कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे SRPF ग्रुप क्रमांक 7 कोणत्या ठिकाणी आहे? कुठे आहे? तर पहा, SRPF ग्रुप क्रमांक 7 कुठे आहे? तर दौंड। कुठे आहे? दौंड या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे SRPF ग्रुप क्रमांक 6 हे कुठे आहे? SRPF ग्रुप क्रमांक 6 हे कुठे आहे? तर कुठे आहे SRPF ग्रुप क्रमांक? तर धुळे। कुठे आहे? धुळे या ठिकाणी आहे। कुठे आहे? तर धुळे या ठिकाणी। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिसांनी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने कोणते प्रोजेक्ट सुरू केले? तर पहा, गडचिरोली पोलिसांनी कोणासाठी? तर समर्पण केलेल्या नक्षलवादींच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी कोणते प्रोजेक्ट सुरू केले? तर प्रोजेक्ट अग्निपंख। कोणते? प्रोजेक्ट अग्निपंख सुरू केले। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे 1965 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली? तर पहा, कृषी मूल्य आयोगाची स्थापना विचारली आहे 1965 मध्ये। तर कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर पहा, याचं उत्तर आहे सी, प्रोफेसर दंतेवाला। कोणाच्या अध्यक्षतेखाली? प्रोफेसर दांतेवाल्याच्या अध्यक्षतेखाली 1965 मध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली होती। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते किंवा मानले जाते? तो खूप सोपा प्रश्न आहे। तर भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर कोणाला म्हटले जाते? MS स्वामीनाथन। कोणाला? MS स्वामीनाथनला म्हटले जाते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला खत कारखाना कुठे सुरू करण्यात आला? तर पहा, भारतातील पहिला खत कारखाना कुठे सुरू करण्यात आला? तर पहा, याचं उत्तर आहे सिंद्री। कुठे? सिंद्री या ठिकाणी भारतातील पहिला खत कारखाना सुरू करण्यात आला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा भारतात मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणी केला? तर पहा, भारतात मिश्र अर्थव्यवस्थेचे पुरस्कार कोणी केला? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर मिश्र अर्थव्यवस्थेचे पुरस्कार कोणी केला? तर पंडित जवाहरलाल नेहरू। कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय कोणत्या शहरात आहे? तर शहर विचारलेलं आहे। महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय तर कोणत्या शहरामध्ये आहे? तर हे वर्धा। कोणत्या शहरामध्ये? वर्धा या शहरामध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर पहा, राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थाचे मुख्यालय विचारले आहे। तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर कुठे आहे? कटक। कुठे आहे? कटक या ठिकाणी। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन संस्था कोणत्या राज्यात स्थित आहे? केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन संस्था कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही सोडून पहा। तर कुठे आहे? तर राजस्थानमध्ये। कुठे आहे? राजस्थान या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर पहा, गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक कोणी लिहिले? तर खालील का ऑप्शन दिले आहे। तर पहा, याचं उत्तर आहे भाई श्रीपाद अमृत डांगे। कोणी लिहिले? गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक भाई श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिले। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा भारतातील बॅटरीवर धावणारी पहिली बस सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर पहा, भारतातील पहिली बॅटरीवर धावणारी पहिली बस सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर कुठे सुरू करण्यात आली? गांधीनगर। कुठे? गांधीनगर या ठिकाणी सुरू करण्यात आली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर पहा, स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? खूप सोपा प्रश्न आहे। कोण होते? तर यशवंतराव चव्हाण। कोण होते?
माननीय यशवंतराव चव्हाण होते. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? तो यशवंतराव चव्हाण होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? राज्यपाल विचारले आहे. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर श्रीप्रकाश. कोण होते? श्रीप्रकाश होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागतो? तर पहा, प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? तर 8 मिनिटे 19 सेकंद. किती? 8 मिनिटे 19 सेकंद लागतो. 19 किंवा 20 सेकंद. 8 मिनिटे 19 सेकंद लागतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बहिर्वक्र आरसामुळे मिळणारी प्रतिमा ब्रॅकेट असते. तर कशी असते बहिर्वक्र आरसामुळे मिळणारी प्रतिमा? तर हे आभासी आणि वस्तूपेक्षा लहान. कशी असते बहिर्वक्र आरसामुळे मिळणारी प्रतिमा? आभासी आणि वस्तूपेक्षा लहान. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पहिली ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते आहे? तर पहा, पहिली विचारली आहे महाराष्ट्रामध्ये ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव. तर कोणते आहे? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले तुम्ही सोडून पहा. तर कोणते आहे? कडबोली. कोणते आहे? कडबोली हे गाव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर पहा, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर कोणत्या समितीने? लखमत जैन समितीने. कोणत्या समितीने? लखमत जैन समितीने सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील संसदीय व्यवस्थेचा ब्रॅकेट हा केंद्रबिंदू असतो. तर पहा, भारतातील संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण असतो? तर पंतप्रधान असतो. कोण असतो? पंतप्रधान असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता यांनी स्थापन केली. तर पहा, कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली? तर पहा, खालील ऑप्शन दिले तुम्ही सोडून पहा. तर कोणी केली? पंडिता रमाबाई. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर पहा, काय विचारलं आहे? पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर पहा, याचं उत्तर आहे सी, 1946ला. कधी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? तर 1946ला केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिले सभेचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष कोण होते? तर पहा, अखिल भारतीय महिला विचारले. अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होत्या? तर महाराणी चिमणाबाई साहेब गायकवाड. कोण होत्या? महाराणी चिमणाबाई साहेब गायकवाड होत्या. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर पहा, भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर गडचिरोली. कुठे? गडचिरोली या ठिकाणी. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, तोरणमाळ विचारलं. तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नंदुरबार. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.